सरकार लगेच गेले हो घरी? हा आता काहीतरी काम असेल त्यांना मग गेले. मग आपण कसं करायचं? दादासाठी थांबायचं का निघायचं लगेच? हा थांबूया की. बर. अर्जा काय झालंय? कुठं काय तो? लेका बाप आहे तुझा, मी तुझ्याकडे बघून सांगू शकतो मी. काय नाही हो कदम, आप्पीचं परत परत तेच 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 काय तेच तेच म्हणजे तिचं अजून तेच चाललंय. बाळ जिवंत आहे, बाळ जिवंत आहे. ते समजून घ्यायलाच तयार नाही. त्या दिवशी तुमच्या समोर बापून समोर म्हणली ना शेतात की अर्जुन मला मान्य आहे, आता मी तो विषय डोक्यातून काढते, माझ्या मनाला समजावते म्हणली ना. म्हणली का नाही मला सांग? परत आता छकुलीला तेच सांगितलं. अर्जा तू आलायस लवकर बाळाच्या दुःखातनं बाहेर, तिला जरा यायला येळ लागतोय ना, तर जरा तिला येळ दे ना, समजून घे तिला. आता बरोबर आहे तुमचं, पण घरातल्या गोष्टी घरात ठेवल्या पाहिजेत ना, बाहेर नाही बोलल्या पाहिजेत अशा. आता छकुलीला सांगायची काय गरज होती का? काय होते भाषेने ना लोक तिला इडी म्हणतात, आणि मग ती इडी नाही ओकत, पण ती असं वागली की मग तसंच वाटतं ना लोकांना. छकुली म्हणली का तसं? छकुली कसं म्हणल? तिचा जीव आप्पी, ती नाही तसं म्हणणार. छकुली मला म्हणली अर्जुन दादा आप्पी दिदी एवढं म्हणते, तर मग तू का विश्वास ठेवत नाही तिच्यावर? मग बारकी पोरगी आहे ती, तिचं कुठं एवढं मनावर घेतो? मग आप्पी तर मोठी आहे ना, तिला कळायला नकोत गोष्टी. हे बघ अर्जा, संसाराची गाडी तवाच नीट चालते जेव्हा दोघं एका विचारानं एका गतीनं चालतात. आता तू आलायस लवकर दुःखातनं बाहेर, पण तिला जरा येळ लागतोय, तर जरा दे की तिला येळ. कदम, मला ना कधी कधी वाटते ना तुम्ही माझी नाही तिचेच बाप आहे. अरे तिचा बाप आहेच की मी अर्जा, तुला चांगला ओळखतो मी. अरे तुझी आई गेली ना तेव्हा तू त्या दुःखातनं लवकर बाहेर आलास, स्वतःला समजावलंस की आपली आई नाहीये. पण प्रत्येकाला इतक्या लवकर नाही समजावता येत. अरे जवळचं माणूस जाण्याचं दुःख लई मोठं असतं अर्जा. ठीक आहे, नाही करत चिडचिड आप्पीवरून. आता तुम्हाला कळली, तिला नाही कळून देणार मी चिड. माझ्या आधी तिला कळतंय. कळतं, फक्त एवढंच कळत नाही. अर्जा कळल रे, तिला जरा येळ दे, सगळं ठीक होईल बघ. ह्यांना काय बोलून उपयोग नाही. स्मिता आत्याला पण तेच वाटत होतं आणि ह्यांना पण तेच वाटतंय, पण आप्पीला नीट सांगितल्याशिवाय ती समजणार नाही. अरे एकदा 25,000 टाकले ना की 3 महिन्यात डबल. विश्वास ठेवून तर बर बघ काय होतं ते मला सांग. हा चल तुम्ही आलो. वहिनी, ओ वहिनी, अहो काय कुठं इकडे काय करताय? तुम्ही साहेब? अहो तुम्ही काय करताय? मी विचारतोय तुम्ही इकडे काय करताय? आणि ते अण्णा कुठे? ते आहेत की घरी. मग मी विचारलं तुम्ही इकडे काय करताय, ते सांगणार आहेत का नाही? अहो ते माझं बाळ आजारी आहे ना, म्हणून निघाले ते दाखवायला. ते काय रडायचं थांब ना बघा. कोणाचं बाळ आहे? माझंच आहे. बरं बरं ठीक आहे, जावा दवाखान्यात घेऊन जा, औषध द्या त्याला, 1-2 दिवसात बरं वाटेल. होय, निघू मी? ए आप्पीचं बाळ कुठे? ते आहे की घरी, ते बसलेत घेऊन बाळाला. ठीक आहे, टपकन आवरून घरी जा, मला काय त्या अन्नावर भरोसा नाही. वय वय जाते. वहिनी 1 मिनिट. हा ए बाळ झोपले आजारी आहे ना, त्यामुळे झोपलंय ते. ठीक आहे, जावा घरी लवकर जा. वय वय जाते. ए आप्पे, काय करतेस तू? दूध गरम करते. दूध कशाला? ही तर मला भूक लागली, स्वयंपाक कधी करणार आहेस तू? अहो थांबा की, मी आधी रुपाली ताईंना दूध देऊन येते आणि मग करते. आता गो बाया, अगं तुला काय वाटतं का? हा तू स्वयंपाक बनवणार कधी, मी खाणार कधी? मला लय भूक लागली. 1 मिनिट मावशी, मी तुम्हाला नाही म्हणली का तुम्ही बाहेर जाऊन बसा जा. काय ग बाया, त्या रुपालीचं बाळ नाहीये, भावलंय, आणि तरी बी त्याची एवढी काळजी करते होय ग? जेवण बनव आधी. मावशी, रुपाली ताईंची परिस्थिती कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला?
मग त्यांना समजून घेऊनच गोष्टी केल्या पाहिजे ना. लगी मला नको अक्कल शिकवायला जाऊ. जेव्हा तुम्ही सगळे येडी येडी म्हणत होते ना तिला, तेव्हा मीच तिची काळजी घेतली. बरं मग एक काम करा, बाकीचा स्वयंपाक तयार आहे. तुम्ही चपात्या करता का? काय मी आणि चपाती बनवू? नाही येत तुम्हाला? मला मशी येतंय. मग करा की. बया कसली काम चुकर आहेस ग तू. आधी म्हणली रुपालीला दूध द्यायचंय आणि आता मला कामाला लावती होय ग. नाही लयच हुशार आहेस ग. मावशी इथे बडबड करून ना काही होणार नाही, त्यापेक्षा बाहेर जाऊन बसा की. मी का बाहेर बसील? मी हितच बसणार. अहो थांबा, इथं पण जरा शांत थांबा की. नाही नाही नाही, मी शांत बी थांबणार नाही. पहिला तू स्वयंपाक कर इथं. मला एवढी भूक लागली. काय कालवा चालला इथं? मने पार बाहेरपर्यंत आवाज येतोय तुझा. मला नको विचारू, तुझ्या सुनाला विचार. अगं तिचा स्वयंपाक बी तयार नाही, चपात्या बी झाल्या नाहीत अजून. अगं मग करेल किती? तू चल इथलं चल. अगं रुक्मिणी, काय कळतं का तुला? अगं तुझी सुनी येडी झाली. मग ती काय करती काय नाही, मग हे सगळं बघायला नको का? उगं काय केलं बिलं तिने तर, म्हणून मी इथं थांबली. मी सगळं ऐकते बरं काय. ऐक की मग, मी काय घाबरते होय तुला? मी ना आता तुमच्यासाठी स्वयंपाकच बनवणार नाही. काय करायचं ते का. वा ग वा. आणि मग मी खाऊ काय? मला काय करायचंय? काही खा, बनवून खा, मागा नाही तर मागून खा, काही करा. ए आप्पे. मावशी 2 शब्द जरी बोललात ना तर मी खरंच स्वयंपाक नाही करणार. तुला ना आता 3 झाले मावशी शब्द. नाही नाही बाबा, मी नाही बनवणार तुमचा स्वयंपाक. मग तिकडं. असंच पाहिजे हिला, त्याशिवाय कळणार नाही. आज जाऊ शकतोय असं वाटतंय. चल. भया, ही बाई इथं काय करतीये? बाळा, तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते. रडू नको फक्त. बाळा, आम्हाला जमल तसं, पण पोटच्या पोरागत काळजी घेतलीये तुझी. तुझा आणि माझा संबंध एवढाच होता. आता मोठा होशील तर मी नाही आठवणार, पण मी येईल तुला बघायला. तुझ्या आईनं नाही पाजलं तुला, पण मी पाजलंय. मला लक्षात ठेव. हे तुझं घर आहे, तुझी आई आहे इथं. आणि तुझी आई माझ्यासारखी नाही, कलेक्टर आहे, कलेक्टर. तुला लय खुश ठेवी आणि कसलीच कमी पडू देणार नाही बघ. मला माफ कर, तुला तुझ्या आईपासनं एवढे दिवस लांब ठेवलं ते. येते मी. बाळाचा आवाज काय येतोय परत? रडू नको रे बाळा, रडू नको. काय होतंय असं? माझं बाळ इथंच आहे का कुठेतरी? हा बाळा, 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 बाळा,
अप्पे काय झालं अगं, अशी काय करते तू? काय होतंय तुला बाळाचा आवाज येतो आई अगं असं काय बोलतेस तू? अहो हो सर नाही 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 तिला याडाचा झटका आला काहीतरी बोलू नकोस म्हणे आई खरंच बाळाचा आवाज येतो अगं नाही अप्पे हे बघ, ऐक माझं तू अशी का वागतेस भांडावरी अप्पे आई, खरंच बाळाचा आवाज येतो अहो. आपे काम कर तू ते शांत बस जरा. नाही अहो तुम्ही काय करता बाळ रडतंय माझं नाही 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 ही सकाळी खोटं बोलली बघा आपल्याशी तुला आठवतंय का तू सकाळी सगळ्यांना काय सांगितलं आई ते मी सांगितलं पण आता खरंच माझं बाळ रडते मला आवाज येतोय बाळाचा नाही सरकार थांबा एक मिनिट काय काय घरात कसला राडा चालू आहे? बंट्या ती आपली बाळ येडी झाली. का काय झालं? मग काय तर ती म्हणती की इशित तिच्या बाळाचा आवाज यायला लागलाय तिला. अहो काय कुठं इकडे काय करताय? अहो ते माझं बाळ आजारी आहे ना म्हणून निघाले ते दाखवायला. ते काय रडायचं थांब ना बघा. कोणाचं बाळ आहे? माझंच आहे. अर्र आई हे आपी म्हणते ना ते खरं असू शकते. हा तू एक मिनिट बस ना. कसं थांबू मी माझ्यावर विश्वास ठेवा की बाळ जिवंत आहे माझं बाळ आहे कुठेतरी आवाज येतोय मला ए बंट्या काय झालं? अगं आई ती दीपा आहे ना बाळ घेऊन गावात आली होती. म्हणजे अगं म्हणजे ते बाळ इथंच कुठेतरी असणार आहे आजूबाजूला. काय सांगतोस? आई म्हणून तरी आपली अशी वागते ना. बाळ कुठं असतं ना आजूबाजूला तर तिला लगेच कळतंय. बंट्या ते बाळ जर इथं कुठं असलं ना ते पहिलं आपल्याला शोधलं पाहिजे बाबा. ते जर सापडलं ना तर मग आपला विषय संपला. चल तू एक काम कर तू घराच्या ह्या बाजूने जा मी इकडून जा. चल शोध बाळ. चल लवकर. काय 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 कळलं का? काय नाही बंटे. अरे देवा तुझ्या नशिबातच नाही वाटतं तुझी आणि आईची भेट. गेलं पाहिजे आपल्याला. बाळा 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 ए आप्पे आप्पे इकडे इकडे. अगं काय झालंय काय तुला? बाळाचा आवाज येतोय. रुक्मिणी अगं तुला तरी कळतं का काय? आणि काय हो सरकार अहो आता ही येडी बनवून अख्ख्या गावभर परत फिरल आणि तुमची उरली सुरली सगळी इज्जत बी घालवल ही. मग बसा बोंबलत. तुम्ही जरा गप्प बसाव. अप्पे अप्पे अगं बाळ नाहीये इकडं. नाही आवाज येतोय. कलेक्टर मॅडम अहो काय अवस्था झाली तुमची? मला खरंच आवाज येत होता. नाही 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 आता हिला गोळ्या सुरू केल्या पाहिजेत. मला काय करायचं ना ते करा मला नाही फरक पडत. मला माहितीये बाळाचा आवाज येत होता. आता माझ्यापासून लांब जातंय बाळ. लांब जाते नाही आधीच लांब गेले. तू काय करतोस रे इकडं? हे आणि काय नाही तो मलाच भेटायला आला होता. तिकडे तुमचा दंगा ऐकला आणि म्हणून आम्ही पळत आलो. हा बर ये आता तुम्ही. अहो सरकार आम्हाला घालून काय उपयोग आहे? हा आधी हिच्या डोक्यातलं खूळ घालवा. आपे चल चल बाळा चल. अहो सरकार असं कसं बाळ इथंच कुठेतरी आहे. मला आवाज येत होता खरंच. अप्पे बास की घाता अगं चल बघू तू इथनं तुला घाम बघ किती फुटलाय. नाही पण मला बाळाचा आवाज येत निघाला. अहो, इथंच कुठेतरी बाळ आहे. होय, होय, ये. चल, 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 चल. सरकार अहो, जा बाळा. आई माझा ऐका बाळ इथंच कुठेतरी आहे. हो. झालं का तुमचं तमाशा बघून मिटके मारत? अहो सरकार आम्हाला कशाला काय बोलताय? बर आता तरी जा निघा. चला चल र बंटे चल.
हे दोघं बी ह्या टायमाला इथं कसे काय? काहीतरी घोळ आहे. आपणच शोधलं पाहिजेत. बाळा, मी तुला तुझ्या आईकडे नाही देऊ शकत आता. तुला दिलं त्यांच्याकडे तर तो संकल्प जगू द्यायचा नाही. मला माफ कर बाळा, काही चुकीचं वागतोय तुझ्यासोबत, वापर करतोय तुझा, पण माफ कर. ए बंट्या, तुला त्यांच्यासमोर ते बाळ शोधायची काय गरज होती रे? हा? आई ते दोघं तिथंच होते कुठंतरी. कोण? आप्पीचं बाळ आणि दीपा. तू बघितलंस का? ती आप्या आली तशी डायरेक्ट कंपाऊंड कडे गेली. का गेली सांग बरं? का? अगं कारण तिला खरंच कळतंय तिचं बाळ जवळ असलं की. आता गो बया, म्हणजे ती बाई त्या आप्पीचं बाळ घेऊन इथं घरापर्यंत आली होती होय? मग काय तर. अगं त्याशिवाय असं होणारच नाही. आणि ती दीपा मला भेटलेली की वाटा. बंट्या, नाही नाही, त्या बाईचं काहीतरी केलं पाहिजे बरं का. अरे आज जर ते बाळ इथं सापडलं असतं तर काय झालं असतं? या दोघांना ना गावातनं हाकलून दिलं पाहिजे बघ. उद्या जरी कुठं भस्कन काहीतरी बोलले ना की आपली पंचायत झालीच म्हणून समज. नाही नाही नाही, तू फोन लाव आणि चांगली झाड तिला, म्हणजे ती परत इकडे येणार नाही. लगेच लाव. हॅलो, कुठे ग तू? घरी चालले साहेब. तू त्या आप्पीचं बाळ परत करायला होतीस ना? तुला काय वाटलं मला कळणार नाही का? नाही नाही तुला असं नाही का? आता घरी गेलीस ना त्या अण्णाच्या फोटोला हार घाल. तो काय आज घरी येत नाही बघ. नाही नाही साहेब, सॉरी. अहो, बरं द्यायला नव्हतं आणलं मी, चुकून आणलं बघा. माझं बाळ घरीच आहे आणि दोघं लहान आहेत ना, त्यामुळे कळालंच नाही. हा ठीक आहे ठीक. आता घरी जा आणि मी जवळ सांगत नाही तोवर घरातनं बाहेर निघायचं नाही. नाही निघत साहेब. आणि मला गंडवायचा विचार पण करायचा नाही. हा अजिबात नाही साहेब. खोटं बोलती आई. लोक वाद नको घालायला मग गप बसलो. नाही नाही बंट्या, ही दोघ जण ना आपल्यासाठी आता धोकादायक बनायला लागल्यात बघ. तू ना काहीतरी त्यांचा निकाल लाव पाहिला. दोघांचा निकाल लावायला मला अजून 2 दिवस लागते. तोवर घरात नीट लक्ष ठेव. त्या आप्पीला कसला म्हणजे कसलाच राडा करू देऊ नकोस. नाही नाही, अजिबात नाही. एकदम बारीक लक्ष ठेवायचं. हा. काय झाली का कारस्थाना रचून? आप्पे, तू ये इथं. अरे देवा, भाजी तळली वाटतं. हे घ्या. आई सॉरी, मीच भाजी टाकली आणि बरं बरं, असू दे असू दे, ये इथं. आणि मला सांग, काय होत आहे तुला आप्पे? आई मला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. रडण्याचा आवाज येतो म्हणजे मला असं नाही सांगता येते, पण मला खरंच बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. मी आता मागे हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आले, सगळ्या गोष्टींचा शोध घेतला, पण मला काहीच सापडलं नाही. तेव्हा मीच माझ्या मनाला समजवलं की आप्पे अगं तुझं बाळ गेलंय. पण आता परत बाळाचा आवाज आला. आता असं वाटलं की बाळाचा आवाज आला ना, तेव्हा वाटलं की आपल्या मागच्या पडवीत बाळ आहे. म्हणून मग मी, अगं पण असं कसं शक्य आहे? तेच म्हणते आई, कसं शक्य आहे? असं कसं होऊ शकतं? कधी कधी असं वाटतं की आपण शेतात जे, ते बाळ आपलं नाहीच आहे. आपलं बाळ जिवंत आहे आणि ते बाळ बोलवतंय मला सारखं. आप्पे, अगं अख्खी रात्र आम्ही सगळे तुझ्या रूमच्या बाहेर होतो हॉस्पिटलमध्ये, आणि त्यानंतर बी दुसरं कुणीच आलं गेलं नाही तुझ्या रूम मध्ये. आणि तूच तर म्हटली होती की अर्जुनच्या हातात सगळ्यात पहिल्यांदा बाळाला द्यायचं म्हणून जे गेलं ते तुझंच बाळ होतं. आई हे सगळं कळतंय की मला, पण कळत नाही. तेच होते. पण का होतंय, का वाटतंय मला असं? कारण तू आई आहेस. अगं हिरकणी गडावर होती तेव्हा ती फक्त बाळासाठी गड उतरून आली होती.
आईचं बाळासाठीचं जे नातं असतं ना ते जगात सर्वात निर्मळ आणि ताकदवर असतं. तुझ्या पोटात वाढलेलं बाळ होतं ग ते. हाडामासाचा गोळा होता. फक्त त्याचमुळे मला हे हो. अगं साधी गोष्ट आहे आप्पे. बाळ इथंच मागे रडत असतं तर आम्हाला सगळ्यांना बी आवाज आला असता की त्याच्या रडण्याचा. फक्त तुलाच का आला? मला तर कुठूनही येतो आई आवाज. अगं तुलाच येतो म्हणजे ते तुझ्या डोक्यात आहे. सॉरी, खरंच सॉरी आई. मी यानंतर नाही वागणार अशी. बघ बाई, वाटलंस तर स्वतःची समजूत काढ. अन अशी वागू नकोस बाळा.